श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, माणूस पूर्वीपासूनच आपल्या सोबतीसाठी, आपल्या मदतीसाठी किंवा अगदी आपल्या हौसेसाठी श्वान म्हणजेच कुत्र्याचा किंवा मांजरांचा आणि अन्य प्राण्यांचा प्रेमानं सांभाळ करत आलाय. मात्र समाजात श्वानदंशाच्या घटनाही वारंवार घडताना दिसतात. या पार्श्वभूमीवर मुंबईत रेबीज मुक्त मुंबई ही मोहीम नुकतीच राबवण्यात आली. आजच्या वृत्तविशेषमध्ये श्वानदंशामुळे होणाऱ्या रोगाबद्दल आणि रेबीज प्रतिबंधक लसीबद्दल आपण अधिक माहिती घेणार आहोत. श्रोते हो, इमानी असलेल्या श्वानाच्या कथा आपल्या सगळ्यांना परिचित आहेत आणि त्यामुळेच माणसाचा एक सच्चा मित्र असलेल्या कुत्र्यासारख्या इमानी प्राण्याबद्दल माणसाला विशेष लळा असणं अगदी स्वाभाविक आहे. पाळलेला श्वान किंवा मार्जार गटातल्या मांजरासारख्या प्राण्यांना आपल्या घरातल्या सदस्याचा दर्जा अनेकांनी दिलाय. पाळीव प्राण्यांप्रमाणेच रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्या मांजरांनाही अनेक प्राणीप्रेमींनी आपलंसं केलंय आणि त्याचमुळे भटक्या किंवा पाळीव प्राण्यानं चावल्याच्या घटनाही नव्या नाहीत. अशावेळी रेबीज झालेल्या कुत्र्या किंवा मांजराकडून माणसामध्ये सुद्धा रेबीजची लक्षणं संक्रमित होऊ शकतात. याकरता बृहन्मुंबई महानगरपालिकेनं जागतिक रेबीज दिनाचं औचित्य साधत नुकताच रेबीज मुक्त मुंबई ही जनजागृती आणि लसीकरण मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत भटक्या प्राण्यांचं मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आलं. महापालिका राबवत असलेल्या रेबीज मुक्त मुंबई मोहिमेबद्दल मुंबई महानगरपालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कलीम पाशा पठाण यांनी दिलेली माहिती नक्कीच उपयुक्त ठरेल. प्राण्यापासून मानवास होणाऱ्या रोगामध्ये रेबीज या रोगाचा उल्लेख खूप महत्त्वाचा आहे. रेबीज हा रोग प्राणघातक रोग आहे, जो की बहुतांशी 97% प्रमाणात तो श्वानापासून मानवास होतो. या व्यतिरिक्त 3% हा रोग मांजरी आणि इतर प्राण्यापासून होतो. त्यामुळे या रोगाचा अटकाव करणे खूपच महत्त्वाचे आहे. मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये रेबीज मुक्त मुंबई हा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वप्रथम मुंबई महानगरपालिकेतील अशा वार्डचा समावेश करण्यात आला, ज्यामध्ये बहुतांशी श्वान आहेत, ज्यांची संख्या जास्त आहे आणि जेथून म्हणजे मानवास कुत्रे चावण्याचा किंवा बाईटचं जास्त प्रमाण आहे असेच हे वॉर्ड आहेत. आणि या वॉर्डमध्ये मुंबई महानगरपालिकेने मिशन रेबीज व वर्ल्ड वाईज व्हेटनरी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच बोरिंगर इंडिया या फार्मा कंपनीच्या सहकार्याने व प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स पेट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन मुंबई यांच्याही सहकार्याने या उपक्रमामध्ये एकूण 15 चमूचा समावेश करण्यात आला. साधारणतः हाताने कुत्रे पकडणे व नेटद्वारे कुत्रे पकडणे असा त्यांचा समावेश करण्यात आलेला होता. 28 सप्टेंबर हा दिवस जागतिक रेबीज दिन म्हणून साजरा केला जातो. आता या जागतिक रेबीज दिनाचं औचित्य असं आहे की या दिवशी लुईस पाश्चर आणि एमिली राउक्स यांनी 1885 मध्ये रेबीज या प्राणघातक रोगाविरुद्ध लसीचं निर्माण केलं गेलं. त्यांची आठवण म्हणून हा दिवस जागतिक रेबीज दिन म्हणून साजरा केला जातो. केवळ हेच औचित्य महानगरपालिकेने साधून दिनांक 29 सप्टेंबर 2023 ते 10 ऑक्टोबर 2023 या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये साधारणतः 14,000च्या वर रेबीज व्हॅक्सिनेशनच्या लसी देण्यात आल्या. कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन व कुत्र्यांचे वाढते चावे लक्षात घेऊन या प्राणघातक रोगाविरुद्ध पावले उचलणे खूप गरजेची होती. त्याच दृष्टीनं हा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. याच्या व्यतिरिक्त महानगरपालिकेमध्ये हा कार्यक्रम सातत्यानं राबवण्यात येईल आणि प्रत्येक वर्षामध्ये साधारणतः 70 ते 80 हजार लसीच्या मात्रा या भटक्या प्राण्यांना दिल्या जातील. याचबरोबर आपण बघितलं असेल की केवळ आणि केवळ लसीच्या मात्रा देऊन हा रोग थांबणार नाही आहे. त्यासाठी भटक्या कुत्र्यांची संख्या देखील कमी करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने देखील महापालिकेने पावले उचललेली आहेत. विविध प्राणीप्रेमी संस्थांच्या माध्यमातून कुत्र्यांच्या नसबंदीचा कार्यक्रम देखील हाती घेण्यात आलेला आहे. यासोबतच विविध शाळांमध्ये या रेबीज या रोगाविषयी मार्गदर्शन करणे हा सुद्धा कार्यक्रम अवेअरनेसच्या माध्यमातून त्याच्यामध्ये सहसा लहान मुले असतील अशा शाळांमध्ये अवेअरनेसचा प्रोग्राम देखील हाती घेण्यात आलेला आहे. तसेच कुत्र्या चावण्याची घटना घडते तर ताबडतोब तिथेच सोपने रनिंग वॉटर खाली जखम धुवून काढायची आहे, ज्याच्यामुळे त्याचा प्रसार होणार नाही पुढे. आणि ताबडतोब अँटीरेबीज लसीचं वॅक्सिन घेणं गरजेचं आहे. त्यासाठी पालिकेमार्फत 105 अशी अँटीरेबीज केंद्रे उभी करण्यात आलेली आहेत. त्या लसींचं मात्रा घेऊ शकता तुम्ही तिथं. तसेच या व्यतिरिक्त हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या क्लिनिकमधनं देखील तुम्हाला आता या लसीची मात्रा उपलब्ध होणार आहे.
श्रोतेहो, रेबीज म्हणजे नक्की काय, त्याची लक्षणं आणि त्यावर उपाय काय, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण तालुक्यातल्या मांडा पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर हेमंत पिचड यांनी दिली. नुकताच मागील महिन्यात 28 सप्टेंबर 2023 रोजी जागतिक रेबीज दिवस साजरा करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या 28 तारखेला रेबीज आजाराबाबत जागरूकता निर्माण होऊन त्याचे निर्मूलन व नियंत्रण करण्यासाठी जागतिक रेबीज दिवस आयोजित करतात. यंदाचे हे त्यांचे 17वे वर्ष होते. यावर्षी ऑल फॉर वन, वन हेल्थ फॉर ऑल म्हणजेच सर्वांसाठी एक निरोगी आरोग्य आयुष्य सर्वांसाठी सर्व जीवांसाठी अशी त्यांची घोषणा करण्यात आली. या विषयाच्या आशयातून एकता व सर्व जीव समावेशकता तसेच सर्व जीवांकरता एक निरोगी आयुष्य हे महत्त्व पटवून देण्यात आले. या कार्यक्रमातून मानव व प्राणीमात्रांचे एकमेकांशी जोडलेले जीवन क्रमसंबंध अधोरेखित करण्यात आले. रेबीज हा आजार रेबीज या विषाणूजन्य विषाणूमुळे होतो. सर्वात जास्त या आजाराचे प्रमाण कुत्र्यांमध्ये आढळते. त्यानंतर मांजर, मुंगूस, घुशी तसेच जंगली स्वापद, कोल्हे, वटवाघूळ यांच्यात नगण्य प्रमाणात आढळते. रेबीज या आजाराचे विषाणू प्रामुख्याने मज्जासंस्थेवर आघात करतात. त्यामुळे बाधित जनावरे, कुत्रे यांमध्ये पिसाळलेल्या स्वरूपाचे लक्षणे आढळतात. ज्यावेळी ही पिसाळलेले बाधित जनावरे निरोगी माणसांना किंवा जनावरांना चावतात तेव्हा त्यांच्या लाळेतून या विषाणूंचा निरोगी शरीरात प्रवेश होतो. अशा वेळी कुत्रा चावल्यानंतर कोणताही चावा घाबरून लपवून ठेवू नका. प्रथम आपल्या डॉक्टरांना, पालकांना याबाबत कळवावे. जखम लगेचच साबणाने व वाहत्या पाण्याने 15 मिनिटे स्वच्छ धुवून घ्यावी. अल्कोहोल किंवा आयोडीन द्रावणाने जखमेचे निर्जंतुकीकरण करावे. ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या क्षेत्रातील किंवा जवळच्या हॉस्पिटल किंवा क्लिनिकमध्ये जा. रेबीज प्रतिबंधासाठी रेबीज विरोधी लसीचे 5 डोस घ्यावे लागतात. रेबीज लागल्यानंतर त्याच दिवशी लस घ्यावी लागते. तो दिवस 0वा दिवस म्हणून मोजला जातो. त्यानंतर 3रा दिवस, 7वा दिवस, 14वा दिवस व 28वा दिवस याप्रमाणे 5 डोस हे आपल्याला घ्यावे लागतात. कुत्रा चावण्यापासून आपण स्वतःला कसे वाचवू शकतो? कुत्रा झोपलेला असेल, कुत्रा खात असेल, कुत्री पिल्लांना दूध पाजत असेल, कुत्रा जेव्हा तुमच्या ओळखीचा नसेल, कुत्रा घाबरलेला असेल, कुत्रा चिडलेला असेल, अशा परिस्थितीत कुत्र्यांजवळ जाऊ नका किंवा त्याला त्रास देऊ नका. कधीही कुत्र्यांची खोड काढू नका, कान किंवा शेपूट ओढू नका, कुत्र्यांसमोर पळू नका, कुत्र्यांना मिठी मारू नका, कुत्र्यावर बसू नये आणि कुत्र्यांच्या डोळ्यात डोळे टाकून जास्त वेळ निरखू नये. रेबीज झालेल्या कुत्र्यांचे संभाव्य लक्षणे आपण पाहूया. अशा प्रकारचे कुत्रे खूप जास्त सुस्त किंवा आक्रमक असतात. ते कधीकधी दगड, घाण, लाकूड यासारख्या विचित्र गोष्टी चघळतात. तोंडातून लाळ बाहेर गळते. प्रकाशाच्या संपर्कात येण्याची भीती, गिळण्यास आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशा प्रकारची लक्षणे बाधित जनावरांमध्ये आढळून येतात. अशा चावणाऱ्या प्राण्यांचे आपण काय करावे किंवा आपण काय करू शकतो? तर अशा प्राण्यांना मारू नका. तुमच्या क्षेत्रातील पशुवैद्यकीय अधिकारी किंवा प्राणी नियंत्रण सेवेचा सल्ला घ्या, जेणेकरून ते त्या प्राण्याला हाताळू शकतील. प्राण्याला अन्न, पाणी आणि फिरण्यासाठी जागा दिली पाहिजे, परंतु इतर प्राणी आणि लोकांपासून वेगळे केले पाहिजे आणि 14 दिवस रेबीजची लक्षणे पाहिले पाहिजेत. जर प्राणी 14 दिवसांच्या आत मरण पावला तर रेबीज तपासणीसाठी ताबडतोब जवळच्या पशुवैद्यकाला कळवावे. जर प्राणी 14 दिवसांनंतर रेबीजची लक्षणे मुक्त असेल तर तो नेहमीच्या जीवनात परत जाऊ शकतो. आपण आपल्या पाळीव प्राण्यांचे रेबीजपासून संरक्षण कसे करू शकतो? त्याकरता तुमच्या कुत्र्यांना आणि मांजरींना 3 महिन्यांच्या वयात आणि नंतर दरवर्षी रेबीज विरुद्ध लसीकरण करावे. तुमच्या पाळीव प्राण्यांना पौष्टिक अन्न, स्वच्छ पाणी आणि व्यायाम द्यावा. पाळीव प्राण्यांना स्वच्छ आणि आरामदायक निवारा प्रदान करण्यासाठी सुनिश्चित करा. पाळीव प्राण्यांना रस्त्यावर मुक्तपणे फिरू देऊ नका. बाहेर जाताना कुत्र्याला पट्टा बांधून ठेवा. आपल्या पाळीव प्राण्यांना नेहमी बांधून ठेवू नका. जबाबदार पाळीव प्राणी मालक व्हा. रेबीज निर्मूलनासाठी लसीकरणासोबतच श्वानांची नसबंदी शस्त्रक्रिया करून रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाते. त्यामुळे प्राण्यांची वाढती पशुसंख्या नियंत्रण यशस्वी लसीकरणाद्वारे रेबीज आटोक्यात आणून निर्मूलन करणे महत्त्वाचे ठरते. यासाठी आपण सर्वांनी प्राणीमित्र व समाजसेवी संस्थांच्या मदतीने अशा कार्यक्रमांना मदत केली असता रेबीजसारख्या जीवघेण्या आजारापासून बचाव करू शकतो आणि जागतिक आरोग्य संघटनेचे ब्रीदवाक्य ऑल फॉर वन, वन हेल्थ फॉर ऑल
म्हणजेच सर्वांसाठी एक निरोगी आरोग्य आयुष्य सर्वांसाठी सर्व जीवांसाठी हे सार्थ ठरू शकते. श्रोतेहो, भटक्या किंवा पाळीव प्राण्यांना रेबीज रोगाची लागण होऊ नये आणि ओघानच सामान्य नागरिकांना आणि प्राणी मालकांनाही त्याचा त्रास होऊ नये याकरता आपल्या पाळलेल्या आणि आपल्या परिसरातल्या प्राण्यांना रेबीजची लस देणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपल्या जिवलग पाळीव प्राण्यांची योग्य नोंदणी करून पालिकेकडून योग्य तो परवाना मिळवणं हेही तितकंच गरजेचं आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुळेकर, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले, निवेदन राजश्री आगाशे.